की जी माणसं यशस्वी होतात त्यांना हे गणित जमतं राव, की ते कागदावर जे ठरवतात ना ते खरंच करून दाखवतात ते, किंवा त्याच्या जितकं एक ऍक्सेप्टेबल लेव्हलला तरी जवळ जाते. कधीतरी चुकून त्या आळसावर मात करून बसलो जरी अभ्यासाला तरी मग त्या अभ्यास म्हणजे काय, मी ह्या पद्धतीला नाव दिलंय, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया टाईपचा अभ्यास. मेकिंग द प्लॅन इज नॉट द प्रॉब्लेम, फॉलोइंग द प्लॅन इज द प्रॉब्लेम. प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट, but the most important part of any plan is planning on the plan, not going according to plan. तुम्हाला वाटतं की भविष्य अनेक मार्गांपैकी एकाच कुठल्या तरी मार्गाने उलगडत जाईल आणि म्हणून तुम्ही त्याच मार्गाने तयारी करता आतापासून, आणि अचानक काहीतरी ज्याचा अंदाज केला नव्हता पण असं काहीतरी घडलं की झालं, सगळा प्लॅन बोंबाला. स्टडी, शेड्यूल, प्लॅनिंग शब्द काही नवीन नाही आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी एकदा अशी वेळ येतेच, आपल्याला वाटतं लय झाला टाइमपास, लय वेल्हेपणा केला, आता आयुष्य लाईनीवर आणायचं, आपण एक कुछ बनने काय लाईफ में. कधीतरी अशी जीवनाने थप्पट ठेवून दिलेली असते, म्हणजे आपल्यासारख्याच कुठल्या तरी वेल्ह्या पोराला जे काही लायकी नाही त्याची वाटतं तो काहीतरी मार्क चांगले कधी नव्हे ते मिळवतो, किंवा आपल्याच दोन गल्ल्या पलीकडचा कोणीतरी युपीएससी एमपीएससी मधनं सिलेक्ट होतो आणि घरचे ऐकवतात मग आपल्याला. ते दिल्ली हिंदी भाषिकांचा जो लेजेंडरी डायलॉग आहे ना, शर्माजी की बेटी, तशा प्रकारचं. मग आपण फुल सिरियस होतो आणि परीक्षा येते, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे सगळं. त्या ह्याच्यातनं एक A4 साईजचा कागद काढतो आणि त्याच्यावर असं मग त्या ग्लिटर पेननी आउटलाईन काढून सुंदरपणे आपण प्लॅन बनवतोय. चला, हा महिना आहे, परीक्षा या महिन्यात आहे, या महिन्यामध्ये हा विषय, या महिन्यामध्ये हा विषय, या महिन्यामध्ये हा विषय, आणि ठीक आहे डिसेंबर फेब जानेवारी डन. ठीक आहे, मग तो कुठेतरी दिसावा प्लॅन कंटिन्युअसली म्हणून आपण भिंतीवर कुठेतरी अशा सुंदर ठिकाणी तो लावून ठेवतो. ठीक आहे, काय लिहिलं आणि काय केलं याच्यामध्ये काडी मात्र तरी नातं राहतं का? राडा कम्प्लीट. म्हणजे आपण म्हणतो एव्हरीथिंग लुक्स गुड ऑन पेपर, तो ऍक्च्युअल फॉलो करायला गेलो आपण प्लॅन की त्या प्लॅनची कम्प्लीट दाणादाण उडते. मग परत काही दिवसांनी आपण ते भिंतीवरचं काढतो, चुरगाळा करून टाकून देतो आणि स्वतःला सांगतो की चला पुन्हा पहिल्यापासून स्टार्ट, पहिले पाढे 55. या वेळेला मात्र मी प्लॅन फॉलो करीन. पुन्हा तेच चक्र. हे एकदाहून थांबत नाही बरं का. आलाय आतापर्यंत सगळ्यांना हा अनुभव. कुठली तरी महत्वाची परीक्षा तोंडावर आहे, बनवला आपण प्लॅन, पण काय बनवलं आणि काय केलं ह्याच्यात काडी मात्रही संबंध राहत नाही. आणि हे एकदा होत नाही, हे पुन्हा पुन्हा होतं आपलं. आणि मला स्टुडंट्स इतके भेटलेले आहेत की एक पॉइंट असा येतो की आपली ह्या प्लॅनिंग या कन्सेप्टवरच विश्वास उडतो. कारण असं होतं की काही बनवलं सालं पण तरी ते इतक्या गोष्टी बदलतात कागदावरच्या प्लॅन नंतर की अर्थ तरी आहे का काही त्याला. आणि परिणाम, आपण सकाळी उठलो की त्या दिवसाच्या मूडवरनं ठरवतो की आज काय करायचं. आणि मूड ही असली एपिक गोष्ट असते की मुळात पहिले अभ्यासाला बसणे हेच आव्हान असतं, आळस अंगामध्ये. आणि कधीतरी चुकून त्या आळसावर मात करून बसलो जरी अभ्यासाला तरी मग त्या अभ्यास म्हणजे काय, मी ह्या पद्धतीला नाव दिलंय, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया टाईपचं प्लॅनिंग, टाईपचा अभ्यास. आजचा मूड, आजचा विषय, या सगळ्यावरनं आपण
पतली गली से कट लेना, आणि मग परिणाम की आपण मेजॉरिटी दिवस तर आपण अभ्यासच करत नाही. ज्या काही दिवशी आपण जरा जीव एकवटून अभ्यासाला बसतो त्या दिवशी पण जो केवळ आपल्याला आवडतोय विषय याचाच अभ्यास करतो, कारण मुळात बसणे हाच चॅलेंज असतो आपल्यासाठी. त्यामुळे जो नाही आवडत विषय त्याची अमर्याद प्रोक्रॅस्टिनेशन, पुढे ढकलणे, किंवा 2 पानं उघडली तरी 2 पानांच्या नंतर झोप येते, त्यामुळे मग आपण परत ते पुस्तक बाजूला ठेवतो आणि एकतर नेटफ्लिक्स उघडतो किंवा मग निदान कुठला तरी आवडीचा विषय उघडतो. ओके, या अभ्यासाच्या 2 पद्धती आहेत, ज्यांना म्हणतात हॅफेझार्ड स्टडी वर्सेस सिस्टेमिक स्टडी. आणि हा बॉटम लाईन मुद्दा लक्षात ठेवा. काय मी जितकी काही वर्ष शिकवतोय, जितक्या काही स्टुडंट्सना मी युपीएससीच्या वेगवेगळ्या पातळ्यांना क्लिअर केलेलं पाहिलेलं आहे, त्यांच्या सगळ्यांच्या अभ्यास स्ट्रॅटेजीमध्ये ना फार कमी मुद्दे असे दिसून येतात की ते कॉमन आहेत. हा झालाय मुद्दा मी ऑलरेडी सांगून तुम्हाला. स्वची ओळखचा एक भाग म्हणजे काय की माझा मेंदू कसा शिकतो हे जाणून घेणे, आणि मग आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी त्यानुसार आपल्याला बदलता येणे. बिकॉज द बॉटम लाईन इज नो टू ब्रेन्स एव्हर थिंक अलाइक. कुठलीही 2 मनं कधी एक समान शिकत नाहीत. ओके, पण तरी आपल्याला एक मुद्दा कॉमन दिसून येतो की जी माणसं यशस्वी होतात त्यांना हे गणित जमतं राव, की ते कागदावर जे ठरवतात ना ते खरंच करून दाखवतात ते, किंवा त्याच्या जितकं एक ऍक्सेप्टेबल लेव्हलला तरी जवळ जाता येईल. सो ह्या स्टुडंट्सचा अभ्यास अतिशय डिसिप्लिन्ड असतो किंवा अतिशय सिस्टेमिक असतो. ठराविक महिन्यांमध्ये ठराविक विषय, दिवसातले त्यांचे स्लॉट्स ठरलेले असतात, आठवड्याचं त्यांचं प्लॅनिंग व्यवस्थित वेळच्या वेळेला असतं. असं हवेमध्ये उडणारं पीस की वारं जसं बदलेल, दिशा बदलेल तसं ते पीस बदलतंय. इससे ह्याच्या प्रकारे चांगला अभ्यास नाही करतायत. पण त्यांना असं काय माहिती आहे की जे आपल्याला माहिती नाही, तेच तर आज आपण सगळं बघणार आहोत. ओके, सो ब्रॉडर मला पहिला मुद्दा काय सांगायचा होता तुम्हाला की मेकिंग प्लॅन नॉट प्रॉब्लेम. आपल्याला एखादा प्लॅन बनवणं हा प्रॉब्लेम नाहीये. मेकिंग द प्लॅन इज नॉट द प्रॉब्लेम, फॉलोइंग द प्लॅन इज द प्रॉब्लेम. So the question is, how do we make a plan which we can follow? प्लॅन कोणी बनवू शकतं, पण $1 million क्वेश्चन इज असा प्लॅन की जो मला खरंच पाळता येईल हे कसा बनवायचं, हेच तर आपल्याला जाणून घ्यायचंय. पण त्याच्याही आधी आपण एक बॉटम लाईन मुद्द्याकडे येऊयात. मला सांगा, व्हॉट इज प्लॅनिंग? प्लॅनिंग येऊ शकेल याचं कोण डेफिनिशन? मला वाटतं शब्द कोणाला नवीन नाही, पण त्याचं असं बरोबर एका वाक्यात डेफिनिशन. आणि मी नुसतं अभ्यासाचं म्हणत नाही, काय कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग घ्या, तुम्हाला कळत किंवा न कळत या सगळ्या डेफिनिशन्स मध्ये एक मुद्दा कॉमन दिसून येईल तुम्हाला की प्लॅनिंग इज ऑलवेज अबाउट द फ्युचर. थिंकिंग अबाउट द फ्युचर, एवढा एकच मुद्दा आपल्याला सांगता येईल की जो ह्या सगळ्या प्लॅनिंगच्या मुद्द्यांमध्ये कॉमन आहे. म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीचं, म्हणजे आपल्या सुट्टीच्या प्लॅन पासनं ते एकंदरीत करिअर प्लॅन, मॅरेज प्लॅन असले, अजून अभ्यासाचा प्लॅन, या सगळ्यामध्ये कॉमन काय आहे की जे अजूनही घडायचं आहे त्याचा आपण आजपासून अभ्यास करतोय आणि आजपासून विचार करतोय आणि आत्तापासून त्याची तयारी करतोय. सो अजून एक म्हणू शकतो आपण प्रिपेअरिंग ऑर अँटिसिपेटिंग द फ्युचर. हा अँटिसिपेटिंग हा शब्द फार महत्वाचा आहे. अंदाज लावणे की भविष्य कशा प्रकारे उलगडत जाईल. हाऊ विल द फ्युचर अनफोल्ड हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. हाऊ विल द फ्युचर अनफोल्ड. आणि ह्या एका मुद्द्यामध्ये लपलेला आहे की आपले सगळे प्लॅन्स अनेक वेळेला का गणतात. कारण की भविष्य कसं उलगडत जाईल याचा असा एक रस्ता नाहीये.
भविष्य अनेक प्रकारे उलगडत जाऊ शकतं. आपण अनेक वेळेला चूक काय करतो, की उदाहरण सांगतो तुम्हाला. एक छान उदाहरण दिलं जातं, की वेळ पुढे कसा सरकतो रे, तर एखाद्या झाडासारखा सरकतो. झाड कसं असतं, की एका टप्प्यापर्यंत झाडाचं खूड असतं, की जे एकच रस्त्याने वर आलेलं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर एका टप्प्याला अनेक फांद्या फुटतात त्या झाडाला, आणि मग त्या फांद्यांना वेगळ्या वेगळ्या फांद्या फुटतात, त्या फांद्यांना फांद्या फुटतात. आपण पानं वगैरे बाजूला काढली तर हे असं भविष्य दिसतं. आणि हा जो इंटरसेक्शनचा पॉइंट आहे, हे म्हणजे प्रेझेंट टेन्स. ओके. आतापर्यंत जे होऊन गेलेलं आहे, म्हणजे उरलेलं झाड, दॅट इज द पास्ट टेन्स. तो जो एक पॉइंट आहे, की जिकडनं अनेक फांद्या फुटतात, तिकडचं इंटरसेक्शन, की जे सारखं पुढे 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 सरकत असतं, ती कंटिन्युअस रील असते अशी. ओके. दॅट इज द प्रेझेंट. आणि भविष्यामध्ये जे काही सगळं येणार आहे, दॅट इज द फ्युचर. पण म्हणजे ह्याच्यात लपलेलं काय आहे, की असा एकच कुठला तरी मार्ग नाहीये, की ज्याच्यावरनं भविष्य उलगडत जाणार आहे. आपण अनेक वेळेला प्लॅनिंग करताना चूक ही करतो. आपण भविष्याचा अंदाज लावतो, आणि ज्या अनेक मार्गांवर भविष्य उलगडत जाऊ शकतं, त्याच्यातला आपणच गृहीत धरतो, की एकाच कुठल्या तरी ठराविक मार्गाने उलगडत जाणार आहे. आणि म्हणून त्याच पद्धतीने आपण आत्तापासून तयारी करतो. म्हणजे तुम्ही जर म्हणलात, की हे भविष्य ह्या मार्गावरनं उलगडत जाईल, ओके, आणि ते ऍक्च्युली ह्या मार्गावरनं उलगडत गेलं, झालं बोंबलला प्लॅन. अशा प्रकारच्या प्लॅन्सना म्हणतात, दे आर व्हेरी रिजिड प्लॅन्स. ओके. रिजिड प्लॅन्स म्हणजे जरा जरी गाडी इकडची तिकडे झाली, असं थोडंसं काहीतरी घडलं, की जे आपल्या अंदाजामध्ये नव्हतं, आपला अख्खा प्लॅन खड्ड्यामध्ये जातो. म्हणून कुठल्याही प्लॅनसाठी सर्वात महत्वाचा मुद्दा काय आहे, की आपल्याला अशा काही प्रकारे आपल्या आयुष्याची आणि आपल्या अभ्यासाची रचना करायची आहे, की जितक्या जास्तीत जास्त पद्धतींनी भविष्य उलगडत जाऊ शकेल, ते सगळं मी अँटिसिपेट करतोय, आणि असं झालं तर मी असं करीन, असं झालं तर असं करीन, मी आतापासून तयार आहे. सो आपला प्लॅन हा जर थोडासा असा असला, की एकाच पद्धतीने नाही तर 2 किंवा 3 किंवा 4 पद्धतींनी जरी भविष्य उलगडत गेलं, तरी मी तयार आहे त्याच्यासाठी आतापासून. मला थोडंसं 1-2 इकडचं तिकडचं बदलावं लागेल, पण जे ब्रॉडर माझे गोल्स आहेत, ते मात्र माझे अचीव्ह करता येतीलच. दॅट इज अ गुड प्लॅन. मी जितकी काही वर्ष मुलांशी काउन्सिलिंग केलेलं आहे, मला एक उत्तर जे जर तुम्ही विचारलं, की मुलांचे प्लॅन्स का गणतात, तर ते ह्या स्क्रीनवर दिसतंय. तुम्हाला वाटतं, की भविष्य अनेक मार्गांपैकी एकाच कुठल्या तरी मार्गाने उलगडत जाईल, आणि म्हणून तुम्ही त्याच मार्गाने तयारी करता आतापासनं, आणि अचानक काहीतरी ज्याचा अंदाज केला नव्हता, पण असं काहीतरी घडलं, की झालं, सगळा प्लॅन बोंबलला. ओके. म्हणून प्लॅनिंग करताना एक वाक्य लक्षात ठेवायचं. आजचं अख्खं सत्र मी एका वाक्यात संपवलं असतं, तर तुम्हाला हे वाक्य सांगितलं असतं. वाक्य आहे नेपोलियनचं. माहितीये सगळ्यांना नेपोलियन कोण आहे? नेपोलियन बोनापार्ट, म्हणजे एक फ्रान्सचा असामान्य नेता, जवळपासच फ्रान्समध्ये ज्याला राष्ट्रपुरुषाचाच दर्जा आहे असा. पण तो योद्धा पण, म्हणजे जनरल, सेनापती भन्नाट होता. ठीक आहे. तर त्यांनी युद्धाची तयारी करताना, म्हणजे प्लॅनिंग करताना, आता विचार करा, अभ्यासाचं प्लॅनिंग तर सोपं झालं रे, युद्धामध्ये केवढ्या अनेक अननोन गोष्टी असतात. तुम्ही काहीतरी डाव टाकता, त्याच्यावरनं त्याचा अंदाज घेऊन शत्रू काहीतरी डाव टाकतो. तुमच्याकडे शत्रूबद्दलची जास्तीत जास्त माहिती असण्याचा तुम्ही प्रयत्न करता, आणि स्वतःचे पत्ते छातीच्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न करता. शत्रू तुमचे बद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न करतो, आणि शेवटी ह्या कॅट अँड माऊसच्या गेम मध्ये ज्याच्याकडे जास्ती चांगली माहिती शत्रूबद्दलची, तो जिंकतो. त्यामुळे युद्धाचं प्लॅनिंग करणे म्हणजे तर क्षणाक्षणाला तुमच्यापर्यंत नवीन माहिती पोहोचत असते, आणि तुम्हाला जे डावपेच तुम्ही टाकताय ते असे क्षणाक्षणाला बदलावे लागतात. त्यामुळे युद्धाचं प्लॅनिंग करताना एकंदरीतच प्लॅनिंग बद्दलचं गुणसूत्र नेपोलियननी सांगितलं, की जे अनेक वेळेला आपण विसरतो. त्याचं इतिहासातलं अजरामर वाक्य आहे. नेपोलियन म्हणतो, प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट, but the most important part of any plan is planning on the plan not going according to plan.
लिहून घ्यायला सुरुवात केली आणि मग अर्ध्यातनं सोडून दिलं. तुकडे पाडू आपण ह्याचे. प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट. म्हणजे की काही काही जण विद्यार्थ्यांच्या मध्ये की काही गरज नाही प्लॅनिंगची, जिंदगी का साथ निभाता चला गया टाईपचा मी अभ्यास करू शकतो, नाही करतायत. असतं गरजेचं प्लॅनिंग, ठीक आहे. पण तुम्ही प्लॅनिंग करताना सर्वात महत्वाची गोष्ट कुठली, द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ एनी प्लॅन इज प्लॅनिंग ऑन द प्लॅन, नॉट गोईंग अकॉर्डिंग टू प्लॅन. म्हणजे मी आत्ता काहीतरी कागदावर प्लॅन मांडतोय, पण माझी आत्तापासूनच तयारी असली पाहिजे की हा माझा प्लॅन जसं ठरवलंय एक्झॅक्टली तसाच्या तसाच उलगडत नाही जाणार आहे, आणि हे अंदाज लावून मी आत्तापासून त्याची तयारी करतोय. सो प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट, बट प्लॅनिंगचा सर्वात महत्वाचा भाग कुठला आहे, तर प्लॅनिंग ऑन द प्लॅन, नॉट गोईंग अकॉर्डिंग टू प्लॅन, असा टंग ट्विस्टर येतो. जसा प्लॅन केला होता तसंच सगळं होणार नाहीये, याचा आधीपासूनच याचा अंदाज लावणे आणि त्याची तयारी करणे.